नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज बेसन पिठापासून मोदक कसे बनवायचे ते बघूया. कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण त्यासाठी 1 वाटी इतकं बेसन घेतले. तुम्हाला जितपत मोदक बनवायचे त्या अंदाजानुसार तुम्ही बेसन घेऊ शकता. एक कढई घेतली, गरम होण्यासाठी ठेवली. तिला व्यवस्थित गरम होऊ द्या. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण तूप घालून घेऊया. तुपाला गरम होऊन देऊया. त्याच्यामध्ये आता आपण आपल्याला जितके मोदक बनवायचे त्या अंदाजानुसार बेसन घेऊया. मी 1 वाटी इतकं बेसन घेतलं आहे. त्याला आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जितकं व्यवस्थित भाजल्या जातं तितके हे मोदक खायला चविष्ट असे लागतात. लो टू मीडियम गॅसवर ह्या पिठाला व्यवस्थित भाजून घ्या. त्याच्यामध्ये आता भरपूर सारे बदामाचे काप घालून घेऊया. तुमच्याकडे जे बी ड्रायफ्रूट्स असतील ते घातले तरीही चालेल. त्याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी इतकी साखर घालूया. 1 वाटी बेसन घेतले तर अर्धी वाटी साखर घेतली आहे. तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकीकडे दूध गरम करून घेतलं आहे. दुधाला घालून घेऊया. त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दूध हे एकदम जास्त दूध टाकू नका. थोडं थोडं करून दूध टाका, म्हणजे मिश्रण एकदम व्यवस्थित होईल. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. हे बघा, आपलं मिश्रण या पद्धतीने परतलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी इतकं सुक्का खोबऱ्याचा किस घालूया. तुमच्याकडे जो बी खोबऱ्याचा किस असेल तो घातला तरीही चालेल. त्याला व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया. या पद्धतीने परतून घ्या. जास्त परतू नका. त्यातलं मॉइश्चरायझर निघून गेलं तर तुमचे मोदक खूपच सुके होऊ शकता. मिश्रण जर खूपच सुक्कं झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये तूप घालू शकता. तुपाने मॉइश्चरायझर लवकर येतं. मोदक बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार झाले. त्याला आता एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. एक मोदकाचा साचा घेतला आहे. त्याला सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घेऊया. त्याच्यामध्ये आता हे मोदकाचं मिश्रण भरून घेऊया. या पद्धतीने दाबून दाबून भरा, म्हणजे तुमच्या मोदकाला छानपैकी पाकळ्या येतील. झटपट होणारे हे बेसन पिठाचे मोदक आहे. या पद्धतीने नक्की करून बघा. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला बेसन पिठाचे मोदक दाखवले. हे बघा, मी तुम्हाला आता मोदकाचा साचा उघडून दाखवते. आपला मोदक किती व्यवस्थित तयार झाला तुम्ही बघू शकता. या पद्धतीने नक्की बेसन पिठाचा मोदक बनवून बघा. एकदम मार्केटसारखे बेसन पिठाचे मोदक आज आपण घरच्या घरी बनवले. सर्व मोदक आता आपण याच पद्धतीने बनवून घेऊया. झटपट होणारे आपले मोदक तयार झाले. नक्की बनवून बघा या पद्धतीने. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी या पद्धतीने बेसन पिठाचे मोदक तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.